हॅलो फ्रेंड्स, कसे आहे सगळेजण. आशा करते की खूप मस्त असणार. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, तर मी पूजा केलेली आहे हे बघा. आणि या वर्षी म्हणजे एवढं छान योगायोग आहे ना की 4 गुरुवार मी सुट्ट्या केल्यात. 2 गुरुवार तर म्हणजे तिकडूनच मला सुट्टी भेटलेली, आणि मग 3ऱ्या गुरुवारला मी सुट्टी केली. कारण पूजा करायला खूप टाईम लागतो ना, तर म्हणजे घाईघाईमध्ये पूजा करून नंतर कामावरती जायला ना खूप घरातली कामं करा, त्यासाठी खूप हे होतं. मग त्यासाठी मी आज सुट्टी घेतली. आज शेवटचा गुरुवार आहे आणि फायनली आता पूजा करून झालेली आहे. हे बघा, एकदम म्हणजे ना हे बघा, एकदम साधी सिंपल, म्हणजे अशी रांगोळी वगैरे. मला रांगोळी वगैरे एवढं काय चांगलं काढायला येत नाही, जसं येतं तसं केलं मी. तर आज संध्याकाळी माझ्या मैत्रिणी येणार आहेत, 2 जणी येणार आहेत. आणि आजूबाजूच्या म्हणजे बायकांना पण हळदी कुंकवाला बोलायला लागतं ना, उद्यापन करायला. अगं तुम्ही सगळे करत असणार ना, तर मला तर माहीतच असणार, जास्त मराठी लोकांना तर माहीतच असणार की शेवटच्या गुरुवारी हळदी कुंकवाला बोलवायला लागतं म्हणून. तर हे बघा, किती छान पूजा केली मी, आणि खूप भारी वाटतंय पूजा करून. अजून काय मी म्हणजे माझी सवय आहे, उपवास असला तरी आणि नसला. आज तर माझा उपवास आहे, आणि उपवास असो किंवा नसो, पहिला मी उठून आंघोळ करते आणि पूजा वगैरे करते. नंतरच मग जे पण नाश्ता वगैरे करायचा. तर अजून मी चाय वगैरे काहीच नाही प्यायली आहे. पहिला पूजा केली बघा. पूजा केली, किती छान पूजा वाटते ना. जय माता दी. मला थोडं हिंदी बोलायची सवय आहे. जय लक्ष्मी माता. छान वाटते की नाही बघा. हे सगळं मी ना माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. हे बघा, मी प्रत्येक वर्षी असेच करते. ते हे आणतात ना, म्हणजे रेडीमेड मुकुट वगैरे आणतात ना, तर ते मी पहिल्यापासून नाही करत. तर म्हणजे कसं असतं ना, आपण जे पहिल्यापासून करतो ना तेच करायचं असतं प्रत्येक वर्षी. म्हणजे असं चेंज करत राहायचं नाही, माझा असा हिसाब आहे. त्यासाठी हे बघा, कशी वाटली तुम्हाला माझी पूजा नक्की सांगा. आणि छान आहे की नाही. हे बघा, आता झाली आहे पूजा करून. तर आता बसते इकडे. हे बघा, मेहंदी माझी रात्री मेहंदी काढली होती. छान आहे मेहंदी. मला जास्त हे येत नाही, म्हणजे जास्त डिझाईन वगैरे काढायला मला आवडते खूप. तर रात्री अशीच काढली मी. आणि आता किती वाजले, म्हणजे 11:15 होत आले पूजा करत करत. तर सकाळी काय झालं ना, म्हणजे लेट झालं जरा, कारण उठले होते किती वाजता, 7 नाही 6 वाजता उठलेले. मग बारक्याला शाळेत वगैरे पाठवलं. त्यानंतर मग यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे असतात, अजून फेसबुकवरती. आणि मला सवय आहे ना, आज घरी आहे तर मी विचार केला मस्त म्हणजे फोटो काढून स्टोरी लावू. आणि मला खूप आवडतं स्टोरी वगैरे लावायला, सेल्फी काढून. मग म्हणजे अशीच इथे सोप्यावरती झोपलेले होते, सेल्फी काढून स्टोरी वगैरे लावले, फोटो हे केले. मी त्यासाठी खूप थोडंसं लेट झालं, म्हणजे 8 वाजले.
मग 8 नाही 8:30 वाजले होते. मग 8:30च्या नंतर मी फटाफट सगळे म्हणजे घरातली कामं आवरली आणि पूजा केली. तर अजून मी काही खाल्लेलं नाही आहे. तर आता भूक लागली आहे. आता उपवास आहे माझा. हिरवी मला खूप आवडतं असं, म्हणजे एकदम सजून वगैरे राहायला खूप आवडतं मला. तर चला आज दिवसभर घरीच आहे मी. किती अजून फोन केलेला नाही माझ्या फ्रेंडला. तर ते दोघी पण येतील 2-3 वाजेपर्यंत येतील. त्यांच्या बाजूला कोणतरी ऑफ झालेलं आहे, म्हणजे रीताच्या बाजूला कोणतरी गणेशनगरला ऑफ झालेलं आहे. तर ती लवकर येणार आहे आणि लवकर येणार आणि लवकर जाईल. ठीक आहे, चला. जय माता दी, हर हर महादेव.